प्रकाश आंबेडकर 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पराभवामागचं एक मोठं कारण ठरले. आता तेच प्रकाश आंबेडकर काँग्रेस, पवार आणि ठाकरेंसोबत जाण्यास उत्सुक आहेत, पण अजून तरी त्यांना इंडिया आघाडीने दरवाजे उघडलेले नाहीत. पण त्यांना एंट्री मिळावी यासाठी ठाकरेंचे प्रयत्न मात्र सुरू असल्याचं दिसतंय. यावरच बोलताना प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ऐका. आमचे वकील जे आहेत शिवसेना हे स्ट्रॉंग आहे किंवा ते आमची बाजू तिथे लढवतात आहे. आणि काल रात्रीच त्यांचा मेसेज आला होता की आपल्याला बसून काही गोष्टी ठरवाव्या लागतील. त्याच्यामुळे आमचा वकील जे करेल ते आम्हाला मान्य. तर प्रकाश आंबेडकर म्हणाले की शिवसेना ठाकरे गट हे त्यांचे वकील आहेत आणि इंडिया आघाडीत प्रवेशाबाबत तेच वंचित बहुजन आघाडीची बाजू लढवत आहेत. त्यांच्याकडून मेसेज आलाय, ते ठरवतील, ते मान्य आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी वंचितला आपल्या सोबत तर घेतलंच आहे, पण आता इंडिया आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील दिसतंय. भाजपला पराभूत करायचं असेल तर विरोधकांना एकत्र येऊन निवडणूक लढवावी लागणार हे विरोधातल्या सर्वच नेत्यांना चांगलंच माहिती आहे. त्यासाठीच देश पातळीवर राजकीय पक्ष आता एकत्र आलेत. पण आता राज्य पातळीवर वंचितला महाविकास आघाडी सोबत घेते का? आंबेडकर म्हणाले तसं त्यांचे वकील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचितची बाजू कशी लढवतात आणि त्यांना यश येतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आंबेडकर यांच्या बोलण्यातून हेच स्पष्ट होतं की राज्यातही विरोधकांनी एकत्र यावं आणि भाजप विरोधात लढावं. आता हे खरं होतं का त्याकडे सर्वांचं लक्ष असेल. पण एकूणच वंचितला इंडिया आघाडीत घेणं याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा.